नमस्कार. रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चौहान. प्रथमतः आमच्यासोबत आहे ॲडव्होकेट विशालजी मोहन जानराव आणि त्यांच्यासोबत आहे त्यांची धर्मपत्नी जानराव मॅडम. सविस्तर जे क्राईम घडत आहे तर या क्राईमच्या संदर्भात आपण वकिलांशी चर्चा करूया. जानराव सर काय बोलतात काय नाही तर सविस्तर जाणून घेऊया. प्रथमतः सर्वप्रथम जय भीम नमोबुद्धाय. सदरच्या बाईटद्वारे मी सांगू इच्छितो की सध्या स्पेसिफिकली पुण्यामध्ये शहरी भागात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचं इतकं वाढले प्रमाण की महिला सुरक्षित नाही आहेत, पत्रकारांवर हल्ले होतात आणि सगळ्यात वर्स्ट थिंग म्हणजे ज्यावेळेस कोणता पत्रकार किंवा कोणती महिला पत्रकार पोलीस स्टेशनला जातात, पोलिसांची उद्धट आडरावी भाषा की आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही. सदरच्या माध्यमातून ॲज अ हायकोर्ट ॲडव्होकेट आय वॉन्ट टू एक्सप्लेन की देर इज नो प्रोव्हिजन टू रिफ्यूज टू टेक द एफ-आय-आर. पोलिसांना कोणतेही अधिकार भारतीय घटनेने किंवा IPC 1860 आणि नवीन जो भारतीय न्याय सुरक्षा संहिता जो जुना होता CRPC कुठलेही अधिकार दिलेले नाहीत की तुम्ही एफ-आय-आर रिफ्यूज करू शकत नाही. तसं केलं तर त्या सदरच्या पोलिसाला हु इज अ पब्लिक सर्वंट 6 महिन्याची शिक्षा ही कायद्यामध्ये तरतूद आहे, जो पहिला IPC 161 होता. परंतु पोलिसांची दादागिरी इतकी वाढली, स्पेसिफिकली पत्रकारांना. ज्यावेळेस कोणताही पत्रकार जातो की तिथे सदरच्या एरियामध्ये मुद्दा नंबर 1, एखाद्या गॅमलिंगची जर तक्रार करायला गेलं नाही घेत, उलट त्या पत्रकारावरच. आता मी त्या पत्रकाराची नावं घेत नाही, मी त्यांचे स्वतः केसेस चालू आहेत, त्यांचे जामीन करून दिलेत, पण त्या पत्रकारावर सरळ खंडणीचे गुन्हे दाखल करतात. का? कारण पोलिसांचे जे धागेदोरे आहेत, मी स्पेसिफिकली सांगतो, पोलिसांचे जे धागेदोरे आहेत त्या सदरच्या गँग सोबत म्हणा, सदरच्या त्या मालकासोबत, त्या गॅमलिंगवाल्या संघ, ते कुठेतरी तुटले जातात. आणि पोलीस आम्हाला, जर आम्ही स्वतः वकील म्हणून गेलो तर आम्हाला हळूच म्हणतात, वकील साहेब सगळ्या खड्ड्यामध्येच तुम्हाला मलदा भेटणार नाही, तुम्हाला कुठेतरी खेकडे भेटतील, असं डायलॉग. मग आम्ही त्यांना डायलॉग काय म्हणतो, येऊ द्या कोर्टामध्ये, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. स्वतः मी 156(3) दाखल केलेले आहेत. तर सदरच्या बाईटनुसार मी सूचित करतो की काही कायद्याचे प्रोव्हिजन आहेत त्या पत्रकारांनी आणि विशेषतः सामान्य नागरिकांनी फॉलो करावे. ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता, आता नवीन एक बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, तिथे तुम्हाला फोटो काढायला अलाउड आहे, व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. मुद्दा नंबर 1, कधीही घेऊन जायचं, ओरली कंप्लेंट घेऊन जायची आणि सेक्शन 154 CRPC अंतर्गत एक तक्रार अर्ज प्रति माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारीच्या नावाने तयार करायचं. त्यात संपूर्ण तुमचं नाव आलं पाहिजे, विषय आला पाहिजे किंवा कुठल्या एका वकिलाची मदत घ्या तुम्ही. नसेल तर माझा नंबर आहे 9021425598. कधीही कॉल करा, फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला हेल्प करेन. जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी हेल्प करेन. जर जिथे गरज पाहिजे असेल तिथे मला स्वतः बोलवा, आय विल कम देअर अँड आय विल एक्सप्लेन. दुसरी गोष्ट, तुमचा जो मसुदा, जी घटना आहे, संपूर्ण व्यवस्थित फॅक्ट्स ऑफ द केस, जे आमच्या लिगल भाषेमध्ये म्हणतात, पूर्ण त्या 154च्या कंप्लेंटमध्ये आली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, त्यामध्ये प्रे आलं पाहिजे की सदरच्या आरोपीवर हे तुम्ही कारवाई करा, प्रार्थना, आणि त्यामध्ये सेक्शन सुद्धा मेन्शन करा एखाद्या वकिलाची हेल्प घेऊन. नाही तर मी माझा नंबर दिलेला आहे, मला कॉल करा, आय विल हेल्प डेफिनेटली. कारण आम्ही बाबासाहेबांचे सच्चे भक्त आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कायद्याचं मध्ये फी म्हणजे पूर्ण माझं टार्गेट नाही आहे आमचं. म्हणजे सदरच्या मी सांगू इच्छितो, फी किंवा पैसे कमवण्यासाठी मी तर आलेलो नाही. सामाजिक सेवा जेवढी माझ्याकडनं होईल तेवढे मी करू शकतो आणि पैसा देत राहतोच, पैसा माझ्यासाठी नगण्य आहे. नेक्स्ट थिंग, जरी तिथं घेतली नाही, नेक्स्ट पॉइंट, तुम्ही त्याला तीच तक्रार स्पीड पोस्टनं सेंड करा, त्याची एक पोस्ट पावती तुमच्याकडे ठेवा. नेक्स्ट 7 दिवसानंतर किंवा विदिन 2 days 3 days सदरच्या पोलीस स्टेशनला व्हिजिट करा, सदरची तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे गेलेली आहे ह्याची चौकशी करा, त्याचा नंबर घ्या,
त्याला फॉलो करा. साहेब माझी तक्रार होती, या तक्रारीवरचं काय झालंय. जरी तो घेत नसेल, नेक्स्ट थिंग, सदरची घटना जर शहरी विभागात झाली असेल तर तुम्ही सरळ तक्रार अर्ज करा ACP ला. नेक्स्ट त्याचा वरचा ऑफिसर असतो. जर सदरची घटना ग्रामीण भागात असेल तर DYSP ला लगेच अर्ज करा DYSP नावाने. त्याचं परत फॉलोअप घ्या 2 दिवस 3 दिवस. जरी नाही झालं ACP झालं तर CP ला करा तुम्ही. जरी नाही झालं तर नेक्स्ट प्रोव्हिजन आहे 156/3 CRPC, ज्याच्या अंतर्गत तुम्ही सदरच्या पोलीस स्टेशनचा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्लस ACP DCP CP ज्यांना तुम्ही सगळे तक्रारचे अर्ज त्याला जॉईन करा, त्याला अटॅच करा आणि 156(3) अंतर्गत तुम्ही त्या आरोपी प्लस पब्लिक सर्वंट ॲज अ सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्लस ACP DCP किंवा DYSP SP यांना तुम्ही अक्यूज म्हणून करू शकता आणि 156(3) ची कंप्लेंट दाखल करा. तसं आम्ही एका केसमध्ये केलं होतं जिथं पोलिसांनी आम्हाला सरळ सांगितलं आम्ही घेत नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आज ते पोलीस त्यांचं नाव घेत नाही, दे आर सस्पेंडेड. 4 पोलीस मी स्वतः सस्पेंड केलेले आहेत ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये. जरी नाही झालं, नेक्स्ट प्रोव्हिजन आहे रिट पिटिशन, आर्टिकल 226, आर्टिकल 227, सिंगल बेंच डबल बेंच. तिथे तुम्हाला नक्की न्याय मिळेल. तिथे त्यांना पार्टी करा आणि रिट दाखल करा. बॉम्बे हायकोर्ट, मे बी औरंगाबाद हायकोर्ट, आता कोल्हापूर झालंय, गोवा हायकोर्ट, नागपूर, ॲज पर द फॅक्ट्स ऑफ द केस और ॲज पर द प्लेस ऑफ द केस नक्की तुम्हाला न्याय मिळेल. न्यायपालिका इतकी पॉवरफुल आहे की पोलिसांचे धाबदनांत. आणि माझं सदरच्या बाईटद्वारे एक पत्रकारांना आव्हान आहे म्हणा किंवा एक सूचना आहे, एक ॲज अ काय म्हणतात ना सजेशन. मी काय इतका खूप मोठा नाही आहे, पण आपल्या जे लोकशाहीमध्ये 4था स्तंभ हा पत्रकार आहे. पण पत्रकारांनी पण थोडासा अभ्यास करावा कायद्याचा, थोडासा, जास्त नाही. किंवा जे येतात एखाद्या वकिलाला फॉलो करावं किंवा वकिलाचा सल्ला घ्यावा कुठलीही तक्रार दाखल करताना किंवा पोलीस स्टेशनला जाताना किंवा जे यूट्यूबला येतात इन्फॉर्मेशन किंवा जे कायद्याचे काय काय पोस्ट असतात तर थोडासा की आपल्याला पण माहीत पाहिजे की नेमकं कायदा काय आहे, आता पत्रकार काय करतात आणि काय. आता एक माझ्या स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. आणि काल पण मी एका पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं पण आम्हाला सांगितलं त्या पोलिसांनी की जे पत्रकार आहेत किंवा जे सोशल वर्कर ते स्वतःला भाई म्हणायचं किंवा हिरो म्हणायचं ह्याच्यात जातात की बघा माझ्यामुळे तक्रार दाखल झाली, पोलिसांची माझी ओळख आहे आणि आपलं लागे म्हणजे तसं बदनाम नका होऊ याच्यामध्ये. काय असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड काय असेल ते. पैसा ऑटोमॅटिक मागे येणार, आपले पैसे मागे जाऊ नका. कायदा खूप खूप स्ट्रॉंग आहे, फक्त तो इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं भर आहे. परत एकदा शेवटचे 2 शब्द सांगतो. बी अवेअर विथ द लॉ अँड बी अवेअर विथ द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटना संविधान हे खूप पॉवरफुल आहे, प्लस जो कायदा आहे तो सुद्धा खूप पॉवरफुल आहे. पोलिसांना त्यांचे हक्क समजून सांगा, त्यांना सांगा ही तक्रार असे. आणि जर नाही झालं यू कॅन कॉल मी एनी टाइम 9021425598. माय एक कॉल मॅटर सॉल्व. जय भीम, नमो बुद्धाय.